रात्रीचे 12 वाजले होते. गावातील जुने कृष्ण मंदिर पूर्णपणे रिकामे होते. पण त्या रात्री मंदिरातून अचानक बासरीचा मधुर आवाज ऐकू येऊ लागला. गावकरी घाबरले, कारण त्या मंदिरात अनेक वर्षांपासून कोणीही बासरी वाजवत नव्हते. दुसऱ्या दिवशी एक तरुण सत्य शोधण्यासाठी मंदिरात गेला. रात्र झाली. तो मंदिराच्या एका कोपऱ्यात लपून बसला. 12 वाजताच पुन्हा तीच बासरी वाजू लागली. आवाज इतका सुंदर होता की त्याचे डोळे आपोआप मिटले. पण अचानक त्याला कोणीतरी कुजबुजल्यासारखे ऐकू आले. माझा शोध घेऊ नकोस. तरुण दचकला. तो आवाजाच्या दिशेने धावत गेला. मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचला, पण तिथे कोणीच नव्हते. फक्त श्रीकृष्णाची मूर्ती होती आणि मूर्तीच्या चरणांजवळ एक जुनी चिठ्ठी. थरथरत्या हातांनी त्याने ती उघडली. त्यावर लिहिले होते, जो मला डोळ्यांनी शोधतो त्याला मी कधीच दिसत नाही, पण जो मला मनाने शोधतो त्याच्यासोबत मी कायम असतो. हे वाचताच त्याच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्याला आठवलं, गेल्या काही महिन्यांपासून तो फक्त चमत्कार शोधत होता, देव नाही. तेवढ्यात पुन्हा बासरीचा आवाज आला, पण यावेळी तो मंदिरात नव्हता. तो त्याच्या स्वतःच्या हृदयात घुमत होता. बोध, देवाचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे त्याची आपल्या हृदयातील उपस्थिती. ज्याला श्रद्धा सापडते त्याला देव सापडतो.